हाय हॅलो. आज मी सकाळी सकाळी ओ पी डीमध्ये गेली तर मी एकदम शॉक झाले, कारण माझी बालमैत्रीण जे आम्ही एकाच शाळेमध्ये एकाच वर्गामध्ये शिकलो आहोत, तिने अचानक येऊन मला धक्का दिला होता. मस्त खूप गप्पा झाल्या, इतका सुंदर दिवस घालवला आम्ही. आणि ती खास पुण्याहून माझ्याकडे माझ्या मुलीच्या यशाबद्दल कौतुक करण्यासाठी आलेली होती. आणि हे बघा, तिने मस्त मग माझं स्टेथो वगैरे लावून छान छान फोटोज काढलेत आणि माझ्या कॅबिनमध्ये बसून मलाच ती चेक करून गेली आणि काही क्षणांसाठी डॉक्टर बनण्याचा आनंदही ती घेऊन गेली. अगदी वेडेपणात आम्ही दिवस घालवला. छाया ही व्हेजिटेरियन असल्यामुळे तिच्यासाठी काय बनवावं सुचत नव्हतं. जे झटपट बनू शकतं असं काहीतरी बनवायचं होतं, म्हणून मस्त असा चमचमीत मसाले भात बनवला. आणि बटाटा भजीसाठी मी बेसन भिजवलं आणि तेवढ्यात पुन्हा पेशंटचा कॉल आला, म्हणून ओ पी डीमध्ये जावं लागलं. आल्यावर बघते तर छायाने सर्व बटाटा भजी मस्त तळून ठेवली होती. तीही व्हिडिओ करणं खूप एन्जॉय करत होती. मग आम्ही सर्वांना खायला दिलं आणि दोघींनी मात्र आपापल्या प्लेट्स घेऊन आम्ही मस्त बाहेर अंगणामध्ये पावसाच्या छान वातावरणामध्ये बसून डोम खाली बसून आमचं खाणं एन्जॉय केलं आणि मस्त सोबत लंच केलं. चिअर्स टू आवर फ्रेंडशिप अँड चिअर्स टू हर लव फॉर मी. मग मस्त आम्ही लंच एन्जॉय केलं. खूप गप्पा, खूप धिंगाणा आणि वेड्यासारख्या आम्ही हसत होतो. हसायला मात्र आम्ही दोघीही एकदम सारख्या आहोत. खूप म्हणजे खूप धिंगाणा केला. आणि छायाला मी बनवलेलं जेवणही खूप आवडलं. बटाटा भजीची रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे. मसाले भातची रेसिपी मात्र मी ऑलरेडी शेअर केलेली आहे, ती तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. त्यानंतर मग मस्त धिंगाणा करत करत गप्पा गोष्टी करत करत आम्ही आमचं जेवण संपवलं. जेवणानंतर मग वेळ आली होती मस्त अशी आईस्क्रीम खाण्याची. मग छायाची छोटी छोटी पिल्लू मुलगीही आली होती. तिनेही आमच्या गप्पा खूप एन्जॉय केला, आमच्यासोबत धिंगाणा केला आणि मस्त आम्ही आईस्क्रीम एन्जॉय केलं. मैत्रीण आली आहे आणि दोघींनी मिळून चहा घेतला नाही असं तर अजिबात शक्य नाही. मग छायाला मस्त जाण्याच्या अगोदर अद्रकचा चहा बनवला. चहाही तिला खूप आवडला. छाया, अशीच हसत राहा, अशीच जीवनाविषयी पॉझिटिव्ह राहा, खूप खूप आनंदी राहा. थँक्यू सो मच. बाय बाय.